कानिफनाथ महाराजांच्या जप ध्यानातून जीवनात सकारात्मक बदल कसे घडवावेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. नाथ संप्रदायाची दिव्यता. नाथ संप्रदाय म्हणजे आत्मजागृतीचा मार्ग आणि त्यातील दिव्य तेजस्वी स्वरूप म्हणजे कानिफनाथ महाराज. त्यांचं जप ध्यान माणसाच्या आयुष्याला नवीन दिशा देतो. या जपातून मनातील भय, दुःख, चिंता नष्ट होतात. जिथे अहंकार असतो तिथे गुरूंचे प्रकाशमान तेज पसरते. जीवनातील प्रत्येक संघर्षात स्थैर्य येते. कानिफनाथ महाराजांचे नाव घेऊन केलेला जप म्हणजे आत्मशांतीचा महामंत्र आहे. हा जप केवळ शब्द नसून आत्म्याशी जोडणारा ऊर्जा स्तोत्र आहे. आज आपण त्यांच्या कृपेने नव्या जीवन प्रवासाला सुरुवात करूया. श्रद्धा ठेवा, महाराज तुमच्या अंतःकरणात आहे. भाग 2. गुरूंचं स्मरण आणि भाव जागरण. जपाच्या आधी सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे गुरूंचं स्मरण. गुरु म्हणजे चेतनेचा दीप, जो अंधारात प्रकाश निर्माण करतो. डोळे मिटा आणि कानिफनाथ महाराजांचं तेजस्वी स्वरूप मनात उभारा. त्यांच्या कपाळावरील तेज, डोळ्यातील करुणा आणि मुखावरील शांत स्मित मनात भरून घ्या. काही क्षण शांत बसा आणि म्हणा, नाथ माझ्या अंतःकरणात आहेत. हा भाव जागला की साधना आपोआप फळते. जप म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नाही, तर श्रद्धेचे स्फुरण आहे. भाव जागल्याशिवाय जपाची शक्ती पण पूर्ण जागृत होत नाही. भाग 3. जपाची योग्य पद्धत. कानिफनाथ महाराजांचा जप करताना शुद्धता आणि सातत्य सर्वात आवश्यक. सकाळी स्नान करून पांढऱ्या किंवा भगव्या वस्त्रात आसनावर बसा. उजव्या हाताने रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ धरा. प्रत्येक मणीवर प्रेमाने म्हणा, ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. मन शांत ठेवा. विचार येऊ द्या पण पकडू नका. जपात एकाग्रता ठेवली की कंपन निर्माण होतं. हेच कंपन नकारात्मक विचारांना दूर नेतं. सुरुवातीला 108 वेळा जप करा. नियमिततेने साधना प्रबळ होते. हा मंत्र म्हणजे अंतर्मनाला जागवणारा दिव्य लय आहे. भाग 4. मंत्राचा अर्थ आणि गूढ. ओम म्हणजे विश्वचेतना, कानिफ म्हणजे श्रवण शक्तीचा अधिपती आणि नाथाय म्हणजे रक्षक. त्यामुळे ओम चैतन्य कानिफनाथाय नमः उच्चारताना आपण विश्वाशी जोडले जातो. हा मंत्र अंतर्मनातील स्थिरता शांत करतो. दर जपात एक कंपन उठतं, जे शरीर, मन, आत्मा शुद्ध करतं. या मंत्राचा नाद सतत मनात घोळत राहिला की अवचेतनात परिवर्तन घडतं. जिथे पूर्वी चिंता होती तिथे स्थैर्य येतं. जप म्हणजे अंतरीचा दिवा, जो आपल्या आयुष्याच्या अंधाराला प्रकाश देतो. भाग 5. मन भटकले तरी हार मानू नका. साधनेच्या सुरुवातीला मन भटकणं स्वाभाविक आहे. विचार, आठवणी, भावना सतत येत राहतात, पण त्यांना विरोध करू नका. फक्त प्रेमाने परत मंत्राकडे या. जसा श्वास परत येतो तसा विचारही जाईल. जपावर मन पुन्हा केंद्रित करा आणि म्हणा, नाथ माझ्या आत आहेत. हळूहळू मन स्थिर होईल. मन थांबलं की गुरुशक्ती अनुभवायला लागेल. या क्षणापासून जप आपल्याला आतल्या गाभाऱ्यात घेऊन जातो, जिथे फक्त शांतता आणि नाथांची करुणा असते. भाग 6. ध्यानाची अंतस्थिती. जप संपल्यावर काही क्षण शांत बसा. डोळे मिटून हृदय कमळात कानिफनाथ महाराज विराजमान आहेत असा भाव ठेवा. श्वास आत घेताना त्यांची कृपा आत ओढा आणि श्वास सोडताना सर्व दुःख बाहेर टाका. हळूहळू मन शांत होतं. विचार थांबतात. हीच ध्यानाची खरी अवस्था आहे. इथे शब्द नाहीत, फक्त अनुभव आहे. या क्षणात गुरु आपल्यात प्रकट होतात. नियमित ध्यानाने आत्मशक्ती वाढते. अंतःकरणात आनंदाचा झरा फुटतो आणि जीवनात स्थैर्य येऊ लागते. भाग 7. निष्ठा आणि समर्पण. गुरुशिवाय साधना अपूर्ण आहे. कानिफनाथ महाराजांवर अखंड निष्ठा ठेवणे म्हणजे साधनेचा पाया मजबूत करणे. निष्ठा म्हणजे पूर्ण विश्वास की जे काही घडतं ते त्यांच्या कृपेनेच होतं. जेव्हा आपण मन, बुद्धी आणि अहंकार त्यांच्या चरणी समर्पित करतो तेव्हाच खरा जप फळतो. संकटाच्या वेळी म्हणाव,
नाथ माझ्या पाठीशी आहेत या भावनेने जप केल्यास भीती नाहीशी होते. निष्ठेचा एक श्वास म्हणजे हजारो जपांच्या बरोबरीचं पुण्य असतं. भाग 8. पहिली सकारात्मक चिन्ह. सातत्याने जप केल्यावर पहिली चिन्ह जाणवतात. चेहऱ्यावर तेज येतं, मन हलकं वाटतं आणि परिस्थिती बदलू लागते. पूर्वी त्रास देणाऱ्या गोष्टी आता क्षुल्लक वाटतात. लोकांचं वर्तन आपल्याकडे बदलतं कारण आपली ऊर्जा बदलते. हा आतल्या परिवर्तनाचा प्रारंभ आहे. जपाचा स्पंदन आपल्या घरातही शांतता निर्माण करतो. हीच कानिफनाथांच्या कृपेची पहिली झलक असते. बाहेरचं जग तेव्हाच बदलतं जेव्हा आतली अवस्था शांत होते. भाग 9. कर्मशुद्धी आणि नशीब बदल. कानिफनाथांचा जप केल्याने कर्म शुद्ध होतात. प्रत्येक जप म्हणजे कर्मबंधन तुटण्याची प्रक्रिया. जेव्हा आपण श्रद्धेने जपतो तेव्हा जुन्या कर्मांचे दुष्परिणाम कमी होतात. नशीब नवीन आकार घेतं. महाराजांच्या कृपेने जे अडथळे वाटत होते ते हळूहळू दूर होतात. जप म्हणजे आत्म्याचं स्नान आहे. नियमित साधनेने माणूस आपले पाप, राग, ईर्ष्या यापासून मुक्त होतो. त्या जागी प्रेम, शांती आणि सद्भावनांचं बीज फुलतं. भाग 10. धैर्य आणि स्थैर्य निर्माण. कानिफनाथांच्या जपामुळे मनात प्रचंड धैर्य येतं. जीवनातील संकट मोठी वाटत नाहीत कारण आतला आवाज सांगतो मी एकटा नाही. ही जाणीव माणसाला स्थिर करते. निर्णय स्पष्ट होतात आणि विचारांमध्ये दृढता येते. जो माणूस आधी घाबरत होता तोच आता शांततेने कृती करतो. हीच गुरुशक्तीची अनुभूती आहे. जप म्हणजे मानसिक सामर्थ्याचं प्रशिक्षण आहे ज्यातून आपल्याला अस्थिरतेकडून स्थैर्याला नेलं जातं. भाग 11. शरीर आणि मनाचं संतुलन. जप ध्यानाचा परिणाम शरीरावरही दिसतो. श्वास नियमित होतो, झोप गाढ लागते आणि चेहऱ्यावर तेज निर्माण होतं. शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वैज्ञानिक दृष्ट्या जप मनातील ताण कमी करून डोपामिन वाढवतो. त्यामुळे आनंदी अवस्था निर्माण होते. शरीर हलकं वाटतं, मन प्रसन्न राहतं. जप म्हणजे केवळ अध्यात्म नाही तर आरोग्याचा नैसर्गिक उपाय आहे. कानिफनाथांच्या नादाने प्रत्येक पेशी प्रफुल्लित होते आणि जीवन अधिक उत्साही बनतं. भाग 12. भक्तीकडून अध्यात्माकडे. सुरुवातीला आपण जप भक्तिभावाने करतो पण हळूहळू तो आत्मज्ञानाचा मार्ग बनतो. जप करताना एक क्षण येतो जेव्हा आपण जाणतो की नाथ माझ्यातच आहेत. बाहेरचा गुरु आपल्याला चेतनेत प्रकट होतो. हीच आत्मसाक्षात्काराची अवस्था. भक्तीतून ज्ञान जन्म घेतं आणि ज्ञानातून मुक्ती येते. कानिफनाथ महाराज आपल्याला शिकवतात की गुरु बाहेर शोधायचा नसून आपल्या हृदयातच ओळखायचा असतो. हे जाणलं की साधना पूर्ण होते. भाग 13. नकारात्मकतेपासून संरक्षण. कानिफनाथांचा जप म्हणजे आध्यात्मिक कवच आहे. हा मंत्र जिथे घोळतो तेथे नकारात्मक विचार, वाईट नजर आणि अस्थिर ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. आपण रोज जप केल्याने वातावरण प्रसन्न होतं. राग, भांडणं, मतभेद आपोआप कमी होतात. हा जप म्हणजे आपल्या भोवती ऊर्जेचं संरक्षण वर्तुळ निर्माण करणारा महामंत्र आहे. जिथे नाथांचा नाद असतो तिथे वाईट शक्ती टिकू शकत नाही. ही साधना म्हणजे सुरक्षेचं आध्यात्मिक कवच आहे. भाग 14. सातत्य आणि श्रद्धेचं सामर्थ्य. साधनेत सातत्य आणि श्रद्धा हेच दोन स्तंभ आहेत. एका दिवसाचा नाही तर दररोजचा प्रयत्न आवश्यक आहे. कितीही व्यस्त असाल तरीही रोज 108 वेळा जप करा. सातत्य हेच यशाचं रहस्य आहे. श्रद्धेने केलेल्या प्रयत्नांना गुरु स्वतः प्रतिसाद देतात. सुरुवातीला लहान बदल जाणवतील पण हळूहळू जीवन पूर्णपणे बदलतं. जिथे सातत्य असतं तिथे कृपा थांबत नाही. महाराज नेहमी म्हणतात तू थांबू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 15. निष्कर्ष नवजीवनाची सुरुवात. कानिफनाथ महाराजांच्या जपध्यानातून माणूस नव्याने जन्म घेतो. दुःख ज्ञानात रूपांतरित होतं, भीती विश्वासात बदलते आणि अस्थिर मन शांत होतं. रोजच्या जपातून आत्म्याशी संवाद घडतो. ही साधना केवळ भक्ती नाही तर अंतर्मनाच्या जागृतीचा प्रवास आहे. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, ओम चैतन्य कानिफनाथाय नमः हा मंत्र श्वासासोबत गुंजत राहू द्या. महाराजांची कृपा
तुमच्या जीवनाला प्रकाश देईल आणि अंधार कायमचा नष्ट होईल. हेच खरे नवनाथ मार्गाचे वरदान आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.